माविन हॉस्पिटल में नॉर्मल डिलीवरी, सीजर, बांझपन का इलाज, बच्चेदानी की गांठों के इलाज के अलावा खवातीन के जुमला अमराज के साथ साथ खवातीन और लड़कियों के जिल के अमराज, बाल झड़ना या दीगर बीमारियों के इलाज की सहूलत दस्तयाब है। खवातीन के जुमला अमराज की जांच डॉक्टर खान सारा नुदरत और जिल के अमराज की तशखीस डॉक्टर किरण पेरके करेंगी और डॉक्टर तुबा खान फिजियोथेरेपी जो रोजाना 11 से 2 बजे तक अपनी खिदमत अंजाम देंगी। एसबीआई बैंक के ऊपर माविन हॉस्पिटल, देगलू नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। लोहे में एक मजहबी तकरीब के बाद खाना खाने से तकरीबन 2000 से ज्यादा अफराद बीमार हो गए। लोहा तालुक़े में मंगल के रोज एक मजहबी प्रोग्राम हुआ था। बुध की सुबह तक कई लोगों की तबीयत नासाज हो गई है। लोगों को उल्टी और दस्त की शिकायत होने लगी, जिसकी वजह से इन्हें अस्पतालों का रुख करना पड़ा। इसी तरह नांदेड़ शहर के सरकारी अस्पताल में कई अफराद को इलाज की गर्ज से दाखिल कराया गया। साबिक़ा वज़ीर आला शुक्राव चौहान ने नांदेड़ शहर के सरकारी अस्पताल पहुंचकर मरीजों से मुलाकात की और इस ताल्लुक से मीडिया को मज़ीद मालूमात दी। मला सकाळीच म्हणजे रात्री मला एक काही फोन आले आणि लोहा तालुक्याचे पोस्टवाडी जे गाव आहे त्या गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये बाळूमामांच्या तिथे प्रित्यर्थ तिथे काही धार्मिक कार्यक्रम होत असतात दरवर्षीप्रमाणे। त्यावर्षी तिथे कार्यक्रम काल होता आणि सायंकाळी त्यानंतर कार्यक्रमानंतर तिथे भोजनाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी मग ज्यांनी त्या ठिकाणी भोजन केलं त्या लोकांना अचानक त्रास सुरू झाला, उलट्या सुरू झाल्या, मोशन्स सुरू काही ठिकाणी झालेले आहेत आणि एकंदरीत विषबाधा असावी असा प्रकारचा एकंदरीत निष्कर्ष त्यातून निघतो आहे। अर्थात पूर्ण माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं कशामुळे घडलं हे सांगता येईल। साधारण निष्कर्ष आहे की विषबाधा असावी आणि आता ते फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची लोक त्याच्यामध्ये तपास करतात की नेमकं हे कशामुळे घडलं आहे। साधारण 3000 लोक बाधित असावीत आणि त्यापैकी 550-600 लोक इथे ॲडमिट झाले शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये। डीन आहेत, मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत, ते सर्व त्या लक्ष घालत आहेत। इथे कोणीही पेशंट दगावलेला नाही सुदैवाने, ही एक असमाधानाची बाब आहे। डॉक्टर्स तातडीने लक्ष घालत आहेत। इथे आमचे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद पवार आणि सर्व आमचे कार्यकर्ते सुद्धा या भागातले त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी रात्रभर वाहनं उपलब्ध करून देणं, लोकांना या ठिकाणी आणणं, दवाखाने स्थानिक लेवलला आणि काही अहमदपूरला पाठवले, काही इथे आलेले आहेत। त्यामुळे चिंतेची बाब जरूर आहे, पण सुदैवाने कोणालाही ज्याला म्हणू कोणाचा मृत्यू किंवा जीवितहानी झालेली नाही आहे, ही एक समाधानाची बाब आहे। ट्रीटमेंट सुरू आहे, पण नेमकं कशामुळे घडलं हे अद्याप स्पष्ट नाही आहे। बाळूमामाच्या मेंढ्याचा कार्यक्रम होता आणि आसपासच्या सर्व खेड्यातले तिथं लोक आले होते आणि त्या ठिकाणी जेवणाचा पण कार्यक्रम होता, कीर्तनाचा कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम झाल्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता आणि उपवास असल्यामुळं भगर ठेवलं होतं आणि त्या भगराच्या ह्याच्यातून आता काय झालं काय नाही कशातून नेमकं काही माहिती नाही, त्याच्यातून विषबाधा झाली आणि जवळपास सर्वच लोकांना उलट्या, मळमळ, चक्कर हे प्रकार झाला। सिरियस असं वगैरे काही नाही कोणी। किती लोक कार्यक्रमाला जवळपास 5-6 हजार लोक होते आणि एक झालेले ज्याची ज्याला हे झाले असे 2-3 हजार लोक झाले। इंडिया के नंबर 1 एम्स दिल्ली हॉस्पिटल से तालीमी याफ्ता डॉक्टर वसीम मुलानी दिल के बाईपास सर्जरी के माहिर डॉक्टर है। बच्चों और बड़ों के दिल के तमाम किस्म के ऑपरेशन के माहिर डॉक्टर है, जो अपनी खिदमत गंगा हॉस्पिटल वाड़िया फैक्ट्री शिवाजी नगर में अंजाम दे रहे हैं। इन ऑपरेशन के लिए मरीजों को नांदेड़ से बाहर जाने की जरूरत नहीं। अब ये ऑपरेशन डॉक्टर वसीम के जरिए गंगा हॉस्पिटल में होंगे। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।